डॉट बॉलने सुरुवात चांगली गोलंदाजी राहुल करतोय. पहिल्या मॅच पासून अगदी आता सुद्धा बीट केलंय. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा डॉट, भावेशला शांत ठेवलंय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ झाला होता आई एकविरा प्रमिस संघाचा. आता सलग 2 डॉट येत आहेत. स्ट्राईकला भावेश सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल प्रथम राऊंड विकेटने सजवतोय पंचांच्या उजव्या बाजूने. इथे चांगला चेंडू होता पण लाईन थोडीशी खराब आहे. पंचाने लगेच आमच्याकडे वळून सांगितलं यस इट इज व्हाईट बॉल. अवांतर धावाने आता संघाचं अकाउंट ओपन झालं. एक धाव फलकावरती लागली. प्रवीण नाईकने जर झल टिपला तर जितेशजी भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला स्लिपर कव्हरला ट्रॅव्हल होतोय. गॅप मधला बॉल चाललाय. हो चांगली फिल्डिंग. बॉल ढकललाय आतमध्ये अडवलाय. बॅकअप येतोय तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पाहता पाहता इथनं पूर्ण केला. 2 फलंदाजाने 3 ने 4 वरती धाव फलक. तीन बॉल धावा फलकावरती बघतो आपण. एकूण 4 धावा. साकला तर सरकलाय मयूर. उजव्या हाताचा फलंदाज एका बाजूला बघतो आपण. डावकुराचा फलंदाज संचित राऊत कडनं पारितोषिक आलंय. जर या चेंडूवर आज 4थ्या बॉलवरती जर राहुलने विकेट काढली मयूरची तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्राइसलेस विकेट आहे. मागचा मॅचचा हिरो राहिला मयूर. विकेटचं महत्व माहिती आहे. ओ लाईन खराब आहे. पारितोषिक अजून ऑन असेल. अवांतरने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर बघतोय आपण एकूण 5. पाच सहा धावफलकावरती बॉल झाले 3. बॉल हवेमध्ये 500 रुपये आणि इथे सेल. खूप लांब होता. प्रयत्न खूप चांगले केले होते. इथे रनआउट आणि फेकी खराब. राहुल झालाय नाराज. चेंडूची फेक झाली. चांगली फिल्डिंग झाली. बॉल अडवला पायाने. बॉडीच्या साह्याने बॅलन्स सावरला. एकच धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे 6 वरती. बॉल झालेत 4 आणि एक अनाउन्समेंट करतो. शिवांश 11चे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाजवळ यायचंय. शिवांश 11 येल्लो जर्सी. 2 बॉल असून शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील गोलंदाज राहुलचे. स्ट्राईकला भावेश. जर विकेट घेतल्या प्रत्येक बॉलवरती इथनं कॅश प्राइज असेल 500चं पण आलंय. इथे भावेशच्या बॅट मधनं षटकार लॉंग ऑनच्या वरनं 6 धावा. सानेला फलक 12 वरती. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. इथे चांगला चेंडू होता. डब्बा पडल्यावरती बॉल बाहेर राहतोय. षटक संपन्न. पहिलं मांग केली होती असं वाटलं होतं. बॅट कट लागले की काय. स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल. कमबॅक राहुलचा राहिला. षटक पहिला संपन्न. धावा फलकावरती एकूण बिनबाद 12 वरती. पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरमध्ये 4 ओव्हरचे मॅच आहेत. कमीत कमी 45 ते 50 धावा बनवाव्या लागतील पहिल्या षटका अखेर.
धाव संघाचा फलकावरती आपण बघतो एकूण 12 धावा बिनबाद अशी 12 धाव फलकावरती लागते या षटकाराच्या साह्याने. नंतर कमबॅक राहुलने पुन्हा केलं. चांगली गोलंदाजी राहुल करत होता सध्या तरी, पण एक षटकाराने धाव फलक 12 वरती थोडस महागड षटक राहिलंय राहुलचं. नवीन गोलंदाज अजय येतो ट्रॅक वरती. आता पॉवर प्ले विखुरलेलं 5 फिल्डर दिसेल, जिथे 2 होते तिथे आता 5. 38 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, काऊ कॉर्नर असेल, वाईडिश लाईक फिल्डर. त्याच्यानंतर मिड विकेट डीप मध्ये अगदी स्क्वेअर लेगचा मधोमध. फटका चांगला आहे, फसलाय पण लॉंग ऑन डाऊन दी बॉल. राहुल ने टिपलाय, सेल संपलाय. मयूरचा खेळ प्राइसलेस विकेट. पहिला धक्का 12 वरती. बारावरती पहिला मयूर परतला. नवीन फलंदाज विकी मैदानावरती येतोय. नो बॅटर मैदानावरती सॅकला आलाय विकी गोलंदाज. आपण बघतो अशाला पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलं. 12 वरती पहिला धक्का बसला. सलामीचा मयूर परतला डगआउटला अवघ्या 1 धावेवरती. फटका चांगला विपेल्सावरनं उडाला. सुपर कव्हरला ट्रॅव्हल होतोय. पहिल्या डब्यात, दुसऱ्या डब्यात बॉल सीमा पार 4. सो आई एकविरा प्रॉमिस हा संघ जर इथनं जिंकला तर इथं अपील तर केलं. पंचाने स्पष्ट नका. डॉट बॉल बघा पारितोषिक आलंय. एक मेजवानी आली आहे आई एकविरा प्रॉमिस संघासाठी. जर हा संघ इथनं सामना जिंकला तर हरीश केनी यांच्याकडनं फार्म हाऊस ट्रिप विथ मेजवानी.
काय संधी आहे, सामना आता इथनं खूप चुरशीचा होईल. बॅटचा आतल्या बाजूला बॉल स्टेप आउट होऊन खेळला, एक धाव कंप्लीट झाली आहे. एकने धावफलक जात असताना पुढे धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा लागतात त्या म्हणजेच 19. चेंडू झाल्या षटकातील 5. शेवटचा बॉल आई एकविरा संघासाठी. आता ही सुवर्ण संधी आहे हरीश केणी यांच्याकडनं. फार्म हाऊस ट्रिप विथ मेजवानी. पण सामना इथं जिंकावा लागेल, एवढं सोपं नाहीये कारण की समोरही तेवढा चांगला संघ खेळतोय पूर्वा 11. जरी एक सामना गमावला असला तरी सुद्धा फलंदाजी चांगली आहे, पण इरादे स्पष्ट केले भावेशने आणि त्याच्या बॅटमधनं आला हा दुसरा दमदार षटकार. अप्रतिम अप्रतिम संगीत डीजे मास्तर. बॉलर कोण आहे? अभी बॉलर विचार. ऋषी आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, आपण बघतो ऋषीला. धावा फलकावरती एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. 25. झाला 25 स्कोर बोर्ड. साकडा फलंदाज विकी. फटका चांगला आहे, गॅप शोधायची होती पण तसं झालं नाहीये. शॉर्ट कव्हर, थोडस फंबल झाला, बॉलने चकमा दिला. अगदी समोरून बॉलने उचली घेतली, मागे बॅकअप चांगलं होतं. एकदा मिळाले समोर फलंदाज पुन्हा सरकला भावेश. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, सलामीला आलाय, चांगली फलंदाजी सध्या करतोय. डाव सावरतो, एकाधिक किल्ला आता मैदानावरती लढवतोय. मयूर लवकर वास झाला, त्याच्यानंतर भावेश होती जबाबदारी घेऊन तो खेळतोय. तर त्याच्यासोबत विकी त्याच्या बॅटमधनं एक चौकार जरूर आलाय. 8 वरती तो सध्या खेळतोय 9 स्ट्राईकला. दोन्ही फलंदाज वेगवेगळा स्टान्स आहे, एका बाजूला उजवा हाताचा फलंदाज आहे तर एका बाजूला डावखुरा हाताचा फलंदाज आहे. डोकेदुखीचं काम, फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस. गोलंदाजाला लाईन लेंथ वरती सुद्धा लक्ष द्यावा लागतो. आता लाईन खूप चांगले टप्पा पडला, डॉट बॉल येतोय, थोडस खाली राहिला हा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. कमबॅक खूप चांगलं राहिले. आता ऋषीकडनं पहिल्या बॉलवरती सिंगल, नंतर आ डॉट. सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल बघायला भेटले. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. अजूनही इथनं विचार केला 10 बॉलचा खेळ शिल्लक असणारा डावकुरा त्याचा फलंदाज खेळतोय. सॅकेटला फिल्डिंग मध्ये थोडासा बदल तो करतोय वारंवार. स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, लॉंग ऑन लॉंग अप असेल, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, पुन्हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 38 मध्ये फिल्डर. फटका इथेही मोठा खेळायचा होता. अजून एक डॉट, अजून एक डॉट बॉल येतोय ओव्हर फ्रॉम द बॉडी. वाईट यॉर्करचा प्रयत्न, वाईट लेनच्या दिशेने बॉल टाकायचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल येतोय सलगचा दुसरा. गोलंदाज ऋषीचा खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. स्कोर थांबलाय, धावफलक थांबलाय. धावफलकावर बघतोय आपण एकूण 26. इथे सुद्धा ऑन साइडला खेळायचं होतं. धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन्स, खूप चांगली गोलंदाजी. बीट केलंय, थांबवलंय एकाच स्ट्राईकला. मात्र भावेशला सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या, त्याला आता शांत ठेवलंय ऋषीने. सलगचा 3रा डॉट येतोय.
इथे मात्र लाईन लेंथ बघावी लागेल. आत्ता खराब आहे. व्हाईट बॉल. आव्हानांना दापलक पुढे झाला. फलकावर बघतो आपण एकूण धावा 27 4 बॉल 27. इथे आतमध्ये येणारा बॉल सलग चौथा डॉट येतोय भावेशच्या अगेन्स्ट. डॉट बॉल. काय गोलंदाज होत सुरेख सुरेख अप्रतिम. कमबॅक कसं करावं हे ऋषीने दाखवलंय. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर डॉट, नंतर व्हाईट, त्याच्यानंतर पुन्हा डॉट. शेवटचा बॉल चप्पा पडला, बाहेर निघलं डॉट आणि अवघ्या 2 धावाचं षटक राहिलंय. गोलंदाज ऋषीच त्याने कमबॅक करून दिलं. पूर्व 11 या संघाला मॅच मध्ये आणि फक्त 2च धावा. भावेशला शांत ठेवलं. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या त्याला मात्र इथे उभं ठेवलं एका जागेवरती आणि षटक झाला संपन्न 3. तिसऱ्या षटका अगेर धावसंख्या फलकावरती एकूण 27. या बॉलवर डीजे मास्टरकडे संबोधित संकेतासाठी. फलका 27. 3 षटकाने समाप्तीनंतर 27. एक गडाचा मोबदल्यामध्ये तब्बल 27 धावा फलकावरती लागल्यात. 9.00 सरासरीने 27 धावा. शेवटचे षटक सुरू होतं. स्लॉक ओव्हर देतो. ओव्हर मध्ये आता अनामारी करावी लागेल. धावा कराव्या लागतील. गोलंदाज ट्रॅकवर आलाय. गोलंदाज 4थ्या षटकामध्ये आपण बघतोय. विनायक. इथे टॅप केला बॉल. बॅटच्या आतली कडा अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप खराब येतोय. एक झाले. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 कंप्लीट. खराब फिल्डिंग झाली. 2 दापलक पुढे जाल. दापलकर बघतो आपण एकूण 29. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील 4 ओव्हरची मॅच आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. दोन्ही संघ एक एक मॅच खेळलेत. पुन्हा त्याच दिशेने बॉल चाललाय. तोच फिल्डर फेकी चांगली रनआउटची संधी अपील केलं पंचाने स्पष्ट नकार. एक कंप्लीट. 22 सरकला स्टॅक एट एंडला जो मगाशी 5 बॉल डॉट खेळला होता. मिड विकेट
डाऊन दी बॉल पाहतोय पाहतच राहील त्याच्या डोक्यावरनं फ्लाय बॉल सीमा पार षटकार. भेटतोय भावेशच्या बॅटमधनं जो भावेश 5 बॉल डॉट खेळला होता त्याच्या बॅटमधनं तिसरा षटकार आलाय. 6 धावफलक आपण बघतो धावफलकावरती 36 3 बॉल अजून बाकी आहेत. इथेही चांगला आहे मॅचच्या रडार मध्ये ओव्हर पिच पुन्हा दिशा निवडली मिड विकेट बॉल सीमा पार षटकार. शिवांश इलेव्हनने टॉस जिंकला आणि डिसिजन षटकारानंतर 2 कोंबडे विनोदजी केणी यांच्याकडनं व्हाईट बॉल आहे जरूर म्हणजे अजून एक षटकार जर आला भावेच्या बॅटमधून तर 2 कोंबडे असतील. स्कोर बोर्ड ऑन 43 चाललाय स्क्वेअर लेग पाहतोय पाहतच राहील सलगचा तिसरा षटकार भावेशच्या बॅटमधनं. भावेश कडनं स्कोर बोर्ड 49 फायटिंग स्कोर उभा केलाय भावेशने. जो भावेश चासपडला तिसऱ्या ओव्हर मध्ये फटका इथेही चांगला आहे पण आता फिल्डर आहे फर्स्ट अटेम्प्टला चेंडू कलेक्ट केलाय झाले दुसरीचा प्रयत्न रनआउट कलेक्टिंग नाहीये 2 कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि आता फलंदाज बाद जरूर झाला पण भावेशने आपलं काम पूर्ण केलं. तब्बल 51 धावा धावफलकावरती लागल्या 50 अप आणि 52 धावेचं लक्ष ठेवलंय पूर्व 11 त्या संघासमोर. तिसऱ्या षटकामध्ये ऋषीने केलेलं कमबॅक ते मात्र आता विण्याच्या षटकामध्ये पूर्णपणे भरून काढला भावेशने. तब्बल 3 सलग षटकार ठोकले आणि 2 कोंबडे मात्र त्याला लागू झालेले आहेत. विनोदजी केनी साहेबांकडनं हे पारितोषिक आलं होतं. बोलूयात मैदानाकडे. सामना मैदानावरती रंगतोय सामना जिंकायचा आहे. तब्बल या ओव्हरचा विचार केला तर 24 धावेचं हे षटक राहिलं गोलंदाज विनायकचं. खूप महागडं षटक ठरलं आणि आता इथनं विचार केला 52चा पाठलाग करायचा 52 डिफेंड करायचा आई एकविरा प्रॉमिस या संघाला आणि तब्बल वैयक्तिक 35 नाबाद राहिला भावेश. त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार बघायला भेटले. चौकाराने त्याची बॅट बोललीच नाही षटकारानेच त्याची बॅट बोलत होती मैदानावरती. डाव संबंध पहिले 51 झाल्या 52 करतोय पाठलाग बोलवत मैदानाकडे सामना तसा सुरू होईल. या एकवाद पुन्हा एकदा द्वितीय सदरामध्ये जगदीशजी पाटील सरांचा आवाज.
आलाय. जर मेडन षटक फेकले या ठिकाणी संचित राऊत, प्रवीण भोईराने मेडन षटक फेकलं तर संचित राऊत यांच्याकडून 11,000 रुपयाचं प्राइज आहे. हा 11,000. गोलंदाज शुभम केने. पहिलाच बॉल हवेत, जवळपास फिल्डर नाहीये, एकच धाव. एकेरी धाव येत असताना एकूण टार्गेट आहे ते 52 धावसंख्येचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, 4 धावा मिळते ते 4. 1 बाउन्स. आई एकविरा प्रॉमिस संघाने 51 धावा केल्यात. 52चं लक्ष ठेवलंय पूर्व 11 टीम समोर. फटका चांगला आहे हा सुद्धा. फिल्डर उपस्थित आहे, धाव मिळेल एकच, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. फुल टॉस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, जोरदार जोकस. फिल्डर झालाय फंबल आणि तोपर्यंत मिळतील धावा 2. तिसरीचा कॉल होता, यस्नो अखेरकार माघारी धारलंय. संचित राऊत यांच्याकडून राहुल केनेसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. उकेला चेंडूला, फिल्डर नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पार. पहिला, या षटकात दुसरा चौकार. गोलंदाज आला, यांनी जर मेडन षटक फेकलं तर 11,000. संचित राऊत यांच्या चला आता सामना सुरू करा.
ऑन साइडला खेळात, फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका मात्र नाही आहे. आता पहिल्याच बॉलवरती 2 आल्या. प्रवीण भोईर आल्यात. दुसरे षटक फेकण्यासाठी एकूण धावसंख्या पाहिली तर 18 धाबा आहेत. बिग शॉट, खूपच लांब ओव्हर पिच बॉल बॅटच्या रडारामध्ये आला, फेकून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. दोन कोंबडे. नाहीये आता लाईन मिस केली आहे. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आता वाईड बॉल. हा 2चे हजार आल्यात. अजून जर षटकार मारला तर अजून 500 येतील. हो, चांगला बॉल, अगदी बॅटम पॅड. हलकस अपील केलं होतं पंचांकडे. आयवा जेल घेणाऱ्यांनी याच 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि येथे जेलची शक्यता. फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस टीम. अठरा 12 चेंडू 18.
चला 12 चेंडू 18 सामना सुरू करा प्लीज. चला आता 12 मध्ये 18 करायचं आहे. बॉलर आता सचिन आले. ओ चांगला चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. बॉलर फलंदाज संदीप आल्यात. 11 मध्ये आता 18. एकच धाव मिळेल. आता 10 चेंडू आणि 17 ची गरज आहे. दहा मध्ये 17 बनवायचे आहेत. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली राहुलनी, मात्र तो जसा बाद झाला तशा धावा सुद्धा येणं बंद झाल्या. फुलटॉस बॅक टू बॉलर्स. आताला ब्रश झाला. चेंडू चाललाय पाठीमागे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नाही आहे. एक धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय आपण तिसऱ्या ओव्हर मध्ये. सचिन स्लोअर चेंडू त्याच्यावरती मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार. आलो. षटकार पाहायला मिळाला. षटकाराने पुन्हा एकदा 52चं लक्ष आहे तेपर्यंत जाण्याचा प्रयत्न. एज लागतोय पुन्हा पाठीमागे. चेंडू चालला आहे एकेरी धावेसाठी. एक धाव मिळत असताना आता धावसंख्या झाली आहे 43 झाल्यात. आता 9 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते
एकूण चेंडू 7 चेंडू शिल्लक आहे, 7 मध्ये 9. उकळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तेथे. अरे ओ, एकच जाव. आता 6 चेंडू आणि 8, 6 मध्ये 8 करायचे आहेत. तर 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज स्वतः विक्रम भोईर आल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती. 6 मध्ये 8 रोखायचे आहेत. पहिलाच बॉल, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आणि रनआउट. फलंदाज बाद, एकच धाव. आता 5 मध्ये 7. चला आता 5 चेंडू 7 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज प्रथमेश. प्रथमेश मैदानामध्ये. एकेरी धाव, गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती रनआउट, दुसऱ्या चेंडूवरती 1. आता 4 चेंडू 6. 4 चेंडू 6 ची गरज आहे. पुन्हा एकदा एकच धाव. सामन्याचे करोड बदलत असताना एकेरी कधी इकडे कधी तिकडे असा सामना पाहायला मिळतोय. चला 2 धावा झाल्यात. आता गरज आहे 3. 2 चेंडू 3. दोन चेंडू 3 ची गरज. आता अत्यंत चांगले षटक हाताळत असताना विक्रम भोईर यांना पाहतोय. 6 बॉल 8 ची गरज होती. ओ, मॅच फिनिश. षटकार ठोकलाय. सामना जिंकलाय पूर्वा 11.